स्लीवलेस घालताना किंवा फोटो काढताना आर्म फॅटमुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होतो का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. आज आपण पाहणार आहे घरच्या घरी काही प्रभावी एक्सरसाइज ज्याच्याने तुमचा आर्म फॅट कमी होईल आणि तुमचे हात मजबूत, टोन आणि आकर्षक दिसण्यास मदत होईल. फक्त 10 ते 15 मिनिट स्वतःसाठी देणं फार आवश्यक आहे. नियमित सराव आणि योग्य आहार असेल तर फरक नक्कीच दिसेल. तर चला मग सुरू करूया. तर सुरुवातीला आपण सुखासन किंवा नॉर्मल एकदम प्लेन तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्या आसनामध्ये बसायचं आहे आणि बॉडीचं पोश्चर तुमचं अगदी स्ट्रेट हवं आहे. पाठीचा कणा स्ट्रेट आणि दोन्ही हात स्लोली आपल्याला या पद्धतीने फोल्ड जॉईन करून ताडासनमध्ये यायचं आहे आणि शक्य होईल तेवढं वरच्या दिशेने खेचायचं आहे. सुरुवातीला करताना तुम्हाला ताण येईल, स्नायूंना जरा त्रास होईल. हळूहळू आपल्याला स्ट्रेच करायचं आहे, देन रिलॅक्स या पद्धतीने. आणि सुरुवातीला अगदी सावकाशच करायचं आहे. फॅट असेल खूप आणि हात पोचत नसेल तर तुम्ही नॅपकिन घेऊ शकता सपोर्टला, रुमाल घेऊ शकता. एक छानपैकी इथे सगळीकडे एक स्ट्रेच मिळतो, तो फील करायचा मस्तपैकी. कमीत कमी आपल्याला हे असं 8 वेळा करणं आवश्यक आहे. इनहेल देन एक्झहेल. हाताला डिस्लॉक होईल अशा गोष्टी करायच्या नाही. आणि जर तुम्हाला खूप ताण, मानेवर लोड, पाठीवर लोड वाटत असेल तर कमी करा, तुम्ही 4च करा सुरुवातीला. या पद्धतीने 8 वेळा. त्यानंतर यामध्येच आपल्याला स्विंग, साईड बेंड, शक्य होईल तेवढं बेंड. सेंटर्ड, इनहेल, बेंड, होल्ड, फ्यू सेकंड्स होल्ड, सेंटर, परत. खूप छान स्ट्रेच मिळत आहे, सगळे स्नायू मोकळे होतात. हे पण कमीत कमी 6 ते 8 वेळा. देन रिलॅक्स. सुरुवातीला वॉर्मअप फार आवश्यक आहे. त्यासाठी सिंपल सरळ बसून ताठ, दोन्ही हात पुढे या पद्धतीने आपल्याला हात मूठ बंद आणि उघडणे. हे कमीत कमी 10 वेळा करणे. स्पीडमध्ये केलं तरी हरकत नाही, स्लो केलं तरी हरकत नाही. नंतर अशा पद्धतीने हात पूर्ण रिव्हर्स करून या पद्धतीने एक वेगळा स्ट्रेच तुम्हाला फील होईल. कारण की सगळ्या साईडनी तुम्हाला छान तुमचे मूवमेंट झाल्यामुळे मसल्सला छान स्ट्रेच मिळतो. हे कमीत कमी 10 वेळा करणे आवश्यक आहे. त्यानंतर मूठ बंद करून रिस्ट रोटेशन, करेक्ट. हे 10 वेळा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज करायचे आपल्याला छान. त्यानंतर शोल्डर टॅप करायची आहे या पद्धतीने. हे सुद्धा 10 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर शोल्डर रोटेशन्स. अगदी सुरुवातीचं वॉर्मअप फार महत्त्वाचं आहे. बॉडीला गरम करणं आवश्यक आहे. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज कमीत कमी 8 वेळा करणं आवश्यक आहे. तुम्हाला ते मेन एक्सरसाइज करताना तुम्हाला खूप लाईट फील होईल. आणि सिंपल थोडंसं नेकला या पद्धतीने हाफ, 1 2 स्लो मुवमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. हाफ सर्कल, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. त्यानंतर बॅकनी राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. म्हणजे मानेवर कसला लोड येणार नाही. आणि त्यानंतर हात असा करून सिंपल या पद्धतीने फील करायचं आहे. थोडा होल्ड केलं तरी चालेल. दोन्ही साईडनी करणं आवश्यक आहे. रिलॅक्स. नेक्स्ट आपण दोन्ही हात या पद्धतीने असं करणार आहे. होल्ड आणि नंतर एक हात वर राहील, एक जमिनीला. परत 1 2 3 4 5 6 7 8. हे कमीत कमी आपल्याला 10 वेळा करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला छान वाटत असेल, जमत असेल तर तुम्ही 15चे 2 सेट करणं
आवश्यक आहे. याच्याने एक प्रकारचा ताण तुम्हाला पूर्ण कमरेपर्यंत मिळेल आणि कमरेचा फॅटसुद्धा कमी होईल हातासोबत. त्यानंतर आपण नेक्स्ट करणार आहे या पद्धतीने हात वरती, एक हात आपण शोल्डर लाईनला ठेवणार आहे आणि दुसरा या पद्धतीने जस्ट स्विंग, एकाच हाताला आपण हे करतो. त्यानंतर अपोजिट इथे करतोय आणि या साईड जस्ट मुवमेंट, हाफ सर्कल केल्यासारखं आपल्याला करायचं आहे हाताला. हा हात आपण बॅलेन्सिंगसाठी ठेवला आहे शोल्डरवरती. कमीत कमी 10-10चे 15-15चे 2 सेट करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण फार सिंपल, जे की तुम्ही कधीही करू शकता, या पद्धतीने चेस्टच्या पुढे आपल्याला हात जॉईन करायचा आहे आणि सिम्पली शक्य होईल तेवढा बॅकला स्ट्रेच, देन स्लोली जॉईन. परत कमीत कमी 15चे 2 सेट करणं फार आवश्यक आहे. हे करताना इनहेल एक्झेलकडे पण छान लक्ष द्यायचं आणि तो फील. हे बघा, यावेळेस तुम्ही होल्डही करू शकता, थोडा फील करायचा तो स्ट्रेच आणि जडपणा येईल, मग रिलॅक्स व्हायचा. कारण की तिथे जर एक्सेस फॅट असल्यामुळे तुम्हाला तो ताण येणारच आहे आणि तो फील करणं आणि ही एक्सरसाइज कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कमीत कमी रोज 3 मिनिट 5 मिनिट. आणि तुम्हाला जर हातावर खूप लोड आल्यासारखं वाटलं तर होल्ड, थांबायचं, पॉज घ्यायचा, देन करू शकता. कुठली एक्सरसाइज होल्ड केलं ना, तुम्हाला तो छानपैकी फील व्हायला लागते आणि तो ताण आलाच पाहिजे ॲक्च्युली. या पद्धतीने कमीत कमी याचे 15चे 2 सेट. त्यानंतर आपण या पद्धतीने बसू शकतो. कम्फर्टेबल पाहिजे, बॉडी पोश्चर स्ट्रेट, दोन्ही हात वर, या पद्धतीने थोडं पुढे व्हायचं आपल्याला अशा पद्धतीने आणि खेचल्यासारखे पुढच्या दिशेने आपल्याला हात असे करायचे, देन असे आणि नंतर बॅक रिव्हर्स करायचं आहे. शक्य होत असेल तर तुम्ही असं करा. एकदम असं होत नाही आहे, इनिशियली होणारही नाही जर एक्सेस फॅट असेल तर त्यावेळेस तुम्ही असे करू शकता, देन परत असे, देन अप. आणि कुठलीही मुवमेंट करताना सुरुवातीला स्लोमध्ये. हे मी रिव्हर्स केलं आहे, प्रयत्न करायचा, होत नसेल तर त्याला मॉडिफाईड करून करायचं. हे सुद्धा कमीत कमी 10चे 15चे 2 सेट करणं आवश्यक आहे. खूप छान स्ट्रेच मिळत आहे मला स्वतःला, मी ती अनुभवते यावेळेस. खूप छान, म्हणजे तुमच्या अंडर आर्म्सपासून तो मिळतो तुम्हाला. आणि काही होल्ड केलं तर तुम्हाला अजून जास्त इफेक्ट मिळेल. आणि जर जमलं आणि साच्यात बसलं की थोडी तुम्ही स्पीड वाढवू शकता मग या पद्धतीने. मानेला आणि खांद्याला, सगळ्या बॉडीला छानपैकी बॅलेन्स करत आपल्याला हे करायचं आहे. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज अतिशय सिंपल आणि सोपी. ती कशी? दोन्ही हात या पद्धतीने आणि जस्ट या पद्धतीने क्रॉस करायचे, देन रिलॅक्स, होल्ड. या पद्धतीने कमीत कमी आपल्याला 15चे 2 ते 3 सेट करणं आवश्यक आहे. स्ट्रेट हात ठेवायचा आहे या पद्धतीने आणि तो फील आपल्याला जाणून घ्यायचा आहे छानपैकी. त्यानंतर दुसरी एल्बोला ग्रॅब करायचे छानपैकी आणि तुम्ही यामध्ये वज्रासनामध्येही बसू शकता, मांडीतही बसू शकता, कम्फर्टेबल जे असेल ते. आणि ग्रीप छान, बॅलेन्स शरीराला, पोश्चर स्ट्रेट, इनहेल करत अप या पद्धतीने जेवढा हात बॅक, देन रिलॅक्स, स्लोली डाऊन, इनहेल, एक्झेलकडे फोकस. हे सुद्धा कमीत कमी 10-15चे 2 सेट करणं आवश्यक आहे. पूर्ण अप्पर बॉडी टार्गेट होतं याच्याने. ॲक्च्युली तुमच्या कमरेपर्यंतचा पूर्ण भाग पोटाचा छान एक खेचला जातो आणि पचनक्रियासुद्धा सुधारते आणि फॅट, तुमचा आर्म फॅट तर कमीच होणार आहे नक्की. त्यासोबत पूर्ण बॉडीला, अप्पर बॉडीला टार्गेट केलं जातं. हात शक्य होईल तेवढं बॅकला, मान स्ट्रेट आणि रिलॅक्स.
एका दिवसात आर्म फॅट कमी नाही होणार. याच्यासाठी तुम्हाला सराव फार महत्त्वाचा आहे, सातत्य महत्त्वाचं आहे, योग्य आहार महत्त्वाचा आहे. रिलॅक्स. नेक्स्ट आपण या पद्धतीने सरळ बसायचं आहे आणि दोन्ही हाताला लॉक करायचे. जर लॉक होत नसेल तर नॅपकिन यूज करायचे आणि तेही तुम्हाला घेऊन जड जात असेल तर निव्वळ अशा पद्धतीने हात ठेवून खाली बेंड होणे आणि देन परत हाताने स्वतःला एक छान हग द्यायची स्वतःला. देन रिलॅक्स. हे सुरुवातीला. आणि जर तुम्हाला हे जमत असेल तर यामध्ये या पद्धतीने बॅलेन्स करत हात डाऊन, हेड डाऊन, होल्ड फ्यू सेकंड्स, देन रिलॅक्स. हात सोडून परत एक गळ्याला छान स्वतःवर प्रेम करणं ही फार आवश्यक आहे. एक्सरसाइज करताना तो फील पण आणणं महत्त्वाचं आहे. सेल्फ लव, सेल्फ केअर महत्त्वाची आहे. या पद्धतीने तुम्हाला होत नसेल तर सरळ तुम्ही या पद्धतीने ठेवा किंवा नॅपकिन असा पकडून थांबा. होल्ड, देन पुन्हा वरती, पुन्हा एक छानपैकी. आणि खूप वार्मथ तुम्हाला फील येईल. ते फील करणं आवश्यक आहे. या पद्धतीने होत नसेल तर सिंपल या पद्धतीने किंवा नॅपकिन पकडून या पद्धतीने हात रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. देन परत एकदा स्वतःला हग आणि रिलॅक्स. नेक्स्ट आपण आर्म्सला छानपैकी स्ट्रेच करणार आहोत. या पद्धतीने एका साईडने दुसऱ्या एल्बोला छान खेचून होल्ड करायचं आहे. फील करायचं आहे पूर्ण पोटापर्यंत हा खेच तुम्हाला फील होईल. इनहेल एक्झेल करत राहायचं आहे. इथे खूप छान ओढ बसलेली असते, त्याला इथे अजून प्रेस करून होल्ड. देन रिलॅक्स. परत दुसरा अपोजिट हँडनी इथे पकडायचं आहे आणि स्ट्रेच अँड होल्ड. पहिले इनिशियली काही दिवस तुम्हाला दुखू शकेल आणि दुखेलच, कारण की सराव नसतो. म्हणून नंतर तुम्हाला जर रोज नियमितपणे तुम्ही 10 मिनिट, 7 मिनटं, 10 मिनटं जरी दिले तर तुम्हाला तो रिलॅक्सेशन फील होईल आणि तुम्हाला ती सवय होईल. आपण ज्या गोष्टीची सवय करतो किंवा एक साधारण सलग काही दिवस आपण केली की ती हॅबिच्युअल व्हायला लागते आणि तो पेन कमी होतो ॲटोमॅटिक. तसंच आहे, नियमित सराव फार महत्त्वाचा आहे. आता आपण पाहणार आहे काही उभं राहून करणाऱ्या आर्म फॅट कमी होण्यासाठीच्या एक्सरसाइज. जसं की आपण आता बसून केलेत, काही सोप्या अगदी सोप्या होत्या त्या. तर तशाच पद्धतीने आपण स्टँडिंग पण करणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 लिटरची बॉटल, तुम्ही 1 लिटरच्या बॉटल घेऊ शकता किंवा 1 किलोचे डंबेल्स घेऊ शकता. आणि अगदी सुरुवातीला स्ट्रेट बॉटल किंवा डंबेल्स हातामध्ये घेऊन सिंपल 1, शक्य होईल तेवढा होल्ड, देन रिलॅक्स. इनहेल. या पद्धतीने पूर्ण इथून तुम्हाला फील होईल स्ट्रेच तो अप्पर बॉडीला, पूर्ण बॉडीला. उभं राहून केलं की जास्त इफेक्ट येईल. आपण बसून काही केलं म्हणून आता उभं काही पाहणार आहे. कमीत कमी 15चे 2 ते 3 सेट करणं आवश्यक आहे. कुठल्याही वयातल्या माणसांनी तुम्ही हे करू शकता. जर वजन नाही घ्यायचं तर सिंपल काही न हातामध्ये घेता या पद्धतीने अपोजिट सेम या पद्धतीनेच करू शकता. इनहेल. बॅकला पण एक छान स्ट्रेच मिळतो स्टँडिंगमध्ये आणि स्ट्रेंथ वाढते. सगळ्यात मेन म्हणजे हाताची स्ट्रेंथ वाढते, मजबूत टोन होण्यासाठी. त्यानंतर सिंपल या पद्धतीने हात साईडला होल्ड, 10 सेकंद होल्ड करायचं आहे, बॅलेन्स करायचं आहे आणि त्यानंतर रिव्हर्स करायचं आहे. या पद्धतीने तो फील पूर्ण बॉडीला तुम्हाला, म्हणजे हात अप्पर बॉडीला छान होईल. देन परत जस्ट रोटेट. या पद्धतीने तुम्ही असंही करू शकता. पहिलं सुरुवातीला होल्डिंगची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही थोडी मूवमेंट स्पीड वाढवून करू शकता. त्यानंतर सिंपल रिलॅक्स होऊन दोन्ही पायामध्ये थोडं अंतर ठेवून जस्ट दोन्ही हात वर
होल खाली. सिंपल सिंपल, अगदी सोप्या. याच्याने काय, हात तर वर होणारच आहेत, पण हातात डंबेल्स किंवा बॉटल्स असल्यामुळे तुमची स्ट्रेंथ मजबूत होणार आहे. फॅट बर्न होण्यासाठी मदत होते. ज्यावेळेस तुम्ही वेट घेऊन करता त्यावेळेस तुमचं फॅट फास्ट बर्न होतं म्हणून. आणि त्यानंतर दोन्ही हात बॅकला या पद्धतीने जस्ट शक्य होईल तेवढं आपल्याला क्रॉसमध्ये. सोप्या सोप्या मुवमेंट्स आहेत. कमीत कमी 15-15चे 2 सेट करणं आवश्यक आहे. रिलॅक्स. नेक्स्ट आपण दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेवू. डंबेल्स किंवा 1-1 लिटरच्या बॉटल्स हातामध्ये घेऊन या पद्धतीने एक हात असा राहील, एक हात स्लोली पूर्ण बॉडीला आपल्याला बेंड करायचं आहे. अँड होल्ड फ्यू सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8. देन स्लोली रिलॅक्स. खूप छान स्ट्रेच मिळतो पूर्ण या भागाला आणि तुम्हाला तो फील करणं आवश्यक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ॲटलिस्ट 8 सेकंडचे आपल्याला 10 राऊंड करणं आवश्यक आहे. याच्याने पूर्ण तुमची अप्पर बॉडी आणि आर्म फॅट तर नक्कीच कमी होणार आहे. त्यानंतर आपण सिम्पली दोन्ही हात असे पकडून बॉटल्स या पद्धतीने जस्ट मुवमेंट. हे तुम्ही बसूनही करू शकता, पण उभं राहून केलं तर छान एक बॅलन्स मिळते, ग्रिप मिळतो शरीराला, हाताला. हे सुद्धा कमीत कमी 15 वेळा 2 सेट 15चे करणं आवश्यक आहे. रिलॅक्स. त्यानंतर दोन्ही किंवा तुम्हाला 2 किलोचं असेल तर ते डंबेल्स घेऊन, आता मी ह्याच 1-1 किलोला 2 किलोचं समजून या पद्धतीने, हे बघा, या पद्धतीने हाताला जॉईंट केलं, फिक्स केलं आहे आणि या पद्धतीने हात वर देन खाली. पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे. हातावर छान लोड येईल. हात असे करायचे नाही आहेत आपल्याला, या पद्धतीनेच वर गेले पाहिजे आणि या पद्धतीनेच खाली आले पाहिजे. 1 लिटरच्या बॉटल्सनी पण तुम्ही करू शकता किंवा 2 किलोचा डंबेल्स घेऊन करू शकता. तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे. बॅलन्स करत होल्ड करणं आवश्यक आहे आणि रिलॅक्स. कमीत कमी 10चे 2 सेट करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.